धाव मालगाडीची. लेखक आणि सादर करते श्री राजीव शांताराम थत्ते. विदर्भातले लोक मनानं उदार आहेत. सर्व नातेवाईकांशी सख्यपणा जोडणारे, शेजाऱ्याला भाऊ मानणारे आणि भेटणाऱ्या प्रत्येकाशी मैत्री करणारे. 50 वर्षापूर्वी मे महिन्याच्या सुट्टीत मी मलकापूरला आजोळी गेलो होतो. माझ्या 10-15 दिवसांच्या सुट्टीच्या काळात मावशी मामांकडून लाड कौतुक करून घेतले. मामाच्या सायकलवर डबल सीट बसून मलकापूर गावाची सफर रोज सकाळी व्हायची. त्यावेळी गाव छोटं असल्यानं पानवाल्यापासून ते डॉक्टरांपर्यंत सगळे एकमेकाला ओळखायचे. भेटले की गप्पा व्हायच्या. विदर्भातल्या लोकांचा उदारपणा, मैत्री करण्याचा स्वभाव मी वयाच्या 5व्या वर्षी त्यावेळी प्रथमच अनुभवला. 15 दिवसांची सुट्टी संपली. रात्री 9च्या सुमाराला सगळ्यांनी मुंबईला परतण्याची गाडी पकडायला स्टेशनकडं प्रयाण केले. मी रेल्वेने परत जायचे म्हणून खुशीत होतो. पण माझी आई, मावशी, मामा यांचे डोळे पाणावले होते. पुन्हा कधी भेटणार या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. आता तुम्ही सगळे मुंबईला आमच्याकडे या हे आग्रहाचे माझ्या आईचे निमंत्रणही कसे कधी प्रत्यक्षात येणार याची कल्पनाही कोणीच करत नव्हते. थोड्याच वेळात पॅसेंजर गाडी स्टेशनात येऊन उभी राहिली. रिझर्वेशनच्या डब्यात आम्ही सारे शिरलो. सगळ्यात छोटं असल्यानं मिळालेली खिडकीची सीट माझ्या वाटेला आली. काचेची खिडकी व बाहेरची लाकडाची खिडकी हाताने वर करून मी त्याला बोर्ड लावले. त्या जमान्यात आजच्यासारख्या स्विंगवर जाणाऱ्या खिडक्या नव्हत्या. खिडक्या उघडणे हे जिकिरीचे काम होते. खिडकीच्या बाहेर प्लॅटफॉर्मवर मावशी, दोन्ही मामा उभे होते. 2च मिनिटात गाडी सुटली. पुढे लागलेल्या कोळशाच्या इंजिनाने मोठ्याने वाफ सोडत शिट्टी वाजवली. पॅसेंजर गाडी निघाली. आम्ही सगळ्यांनी प्लॅटफॉर्मवर पाहण्यासाठी खिडकीतून डोकी बाहेर काढत हात हलवले. सगळे नातेवाईक हळूहळू दूर जात होते. मलकापूर गाव मागे टाकत पॅसेंजर मुंबईच्या दिशेनं निघाली. राजू, लक्षात ठेव, डोके बाहेर काढायचे नाही. खिडकीला गज नाही हे लक्षात आल्यावर आईनं सूचना दिली. काच बंद कर. डोळ्यात इंजिनच्या धुरातून निघणारे कोळशाचे कण जातील. आईची दुसरी सूचना आली. पण मला पळणारी झाडे, दूर जाणारी घडे, वळणावर मागे पुढे दिसणारी रुळांची जोडी बघण्यात जास्त इंटरेस्ट होता. आकाशात चंद्र उगवला होता आणि जणू पुढे जाणाऱ्या गाडीची सोबत करत थोडा पुढे पुढे आमच्याबरोबरच येत होता. आईच्या सूचनांकडे लक्ष न देता मी डोळे बारीक करून कोळशाचे कण डोळ्यात कमीत कमी जातील याची काळजी घेत निसर्गाची, पळणाऱ्या गावांची, घरांची मजा अनुभवत होतो. थोड्या वेळानं जेवणाचे
डबे बाहेर निघाले. आजीने आम्हाला आवडणारा स्वयंपाक करून दिला होता. त्या वयात भूक आणि आवडीचे पदार्थ हे सगळ्यात महत्त्वाचे असतात. डबे बाहेर निघाल्यावर कोणी न सांगताच मी खिडकीतून डोके आत घेतले. माझ्याबरोबर पळणाऱ्या चंद्राला, चांदोमा जरा थांब, मी जेवून घेतो आणि परत तुझ्याबरोबर पळणारी झाडं बघायला येतो, असं आश्वासन त्याला दिलं. आईने काढलेले डबे उघडून मी जेवायला सुरुवात केली. जेवणानंतर पुन्हा एकदा खिडकीतून बाहेर पडताना डोळ्यांवर झोप येऊ लागली. खिडकी उघडी असल्याने गार वारा अंगावर येत होता. 15 मिनिटातच मी झोपेच्या अधीन झालो. मी किती वेळ झोपलो होतो याचा मला पत्ताच नव्हता. पण बाहेर हल्ल्यागुल्ल्याचा आवाज देऊन झोप मोडली. चायवाला चाय, थंडा पिओ थंडा च्या आरोळ्या खिडकीमधून आत होत होत्या. मी बाहेर पाहिले. भुसावळ स्टेशन आले होते. लोक उतरत होते, गाडीत चढत होते. आमचा डबा बहुधा शेवटच्या भागात होता. खाली प्लॅटफॉर्म नव्हता, पण रेल्वेचे सायडिंगचे रूळ होते. आसपास मालगाड्या सुस्तावल्या होत्या. कोळशाची इंजिने वाफ सोडत उभी होती. इंजिनात पाणी भरण्यासाठी तयारीत होते. कोळशांचे साठे दूरवर ठेवलेले दिसत होते. तेवढ्यात माझ्या खिडकीतून दूरवर पाहताना एक पळणारी बाई आणि तिच्या मागे दंडुके उगारून धावणारे 3-4 पोलीस दिसले. भाग रही है, उसका सर होट डालो. पोलिसांच्या शिवाय मला 200 मीटरवरही ऐकू येत होत्या. मी उत्सुकतेने आणि थोड्याशा भीतीनं, आश्चर्यानं सारा प्रकार पाहत होतो. बाई जीवाच्या आकांतानं धावत होती. तिच्या कडेवर 6-8 महिन्याचे बाळ होते. त्या बाळाला घेऊन रुळांच्या मधून ती धावत होती. दगडांवर ठेचकाळत होती. मागे लागलेले पोलीस आपल्याला मारतील, बाळाचा जीव घेतील अशी भीती तिच्या मनात असावी असा तिचा पळण्याचा वेग दिसत होता. काही मिनिटातच पोलीस तिच्या अगदी जवळ पोहोचले. पलीकडे एका मालगाडीच्या इंजिनने शिट्टी वाजवून चालायला सुरुवात केली. त्या मालगाडीच्या समांतर बाई बाळाला कडेवर घेऊन धावत होती. मी श्वास रोखून सारा प्रकार पाहत होतो. 5 वर्षाच्या शाळकरी मुलासाठी हा धक्कादायकच अनुभव होता. काही क्षण मध्ये गेले. पोलिसांच्या लाठीच्या तडाख्यात आता ती बाई येणार हे स्पष्ट दिसत होते. शेजारून मालगाडी हळूहळू सरकत होती. ती बाई बाळासह खाली वाकली आणि मालगाडीच्या खाली शिरली. मला वाटले ती चाकाखाली चिरडणार, पण ती चालणाऱ्या मालगाडी खालीही वाकून पुढे पुढे चालत होती. 2 सेकंद गेले असतील. मालगाडीच्या चाकांपासून अंतर ठेवून ती दुसऱ्या बाजूनं
बाहेर पडली. मालगाडीच्या या बाजूला 4 पोलीस उभे होते. ती बाई हातातून सुटल्याचे त्यांना समजले होते. मालगाडी प्रचंड लांबीची होती आणि तिचा वेगही आता वाढला होता. मालगाडीच्या चाकांमधून पलीकडं अजूनही बाळ कडेवर घेऊन पळणारी बाई मला दिसत होती. पोलीस माझ्या खिडकीपासून जवळच उभे होते. पुलिस चाचा, आप वो बाई के पीछे क्यों थे? 5 वर्षाच्या मुलाला न शोभणारा प्रश्न मी पोलिसांना केला. पोलिसांनी माझ्याकडे पाहिले. साली प्लेटफॉर्म पे रहती है, लेकिन उसने हमारा हफ्ता 10 दिन से नहीं दिया है, ते उद्गारले. लेकिन तू कौन है साले, हमें पूछने वाला? माझं वय लक्षात घेऊन मला पोलिसांनी प्रतिप्रश्न केला. मी घाबरून लाकडाची खिडकी पटकन खाली खेचली. आज आईनं सगळा प्रकार पाहिला होता. ती उद्गारली, अरे राजीव, लक्षात ठेव, आपल्या देशात पोलिसांपेक्षा हलती मालगाडी ही जास्त सुरक्षित वाटली त्या बाईला. आजही मला हा प्रसंग नेहमी आठवतो. मलाही नेहमी पोलिसांपेक्षा धावती मालगाडीच कमी धोकादायक वाटते.